पाच भाऊ होते. मग पाच भाऊ होते, एक बहीण होते. मग पहिलं करा द्यायचं नसतं, नुसतं गच बसून ऐकायचं असतं. हो, तांदूळ हळद कुकू घ्यायचं आणि हातात बसायचं. आयतवारी बी हळद कुकू घ्यायचं, तांदूळ घ्यायचं आणि बसायचं. आणि पाच भाऊ होते. पाच भावाने काय म्हणले, आता आत्याला जेवाय सांगा. आत्याला जाग लेकराला, बारक्या लहान लेकराला असले छोटे बस खाली. मग पाच भाऊ होते आणि एक बहीण होती. बहिणीची लय गरिबी, नवऱ्यानं मोळे आणावे, एकावे पुन्हा खायचे. लय अशी बंडाळ होती पहिली भारी. आणि मग काय केले, पाचवा आयतवार आला, पहिली आयतवारी आत्याला जाऊन सांगा म्हणे. असं म्हणजे तुमचं हे काय गावातलं इरला भंडारवाडी आत्या. आणि इथं गाते भाऊ. मग काय म्हणले, जा बरं आत्याला जेवाय सांगून ये लेकराला. एवढं ते लेकरं पळपळ गेले. सकाळ गेले. आत्याबाई सांच्याला गेले. आज 4 वाजायचं गेले. आत्याबाई जेवाय बघा. बरं माय 5-6 लेकरं त्या बाईच्या मागं, ताने रुपये एका खाली एक 6 लेकरं होते. मग तेवढे उठारं म्हणले, आंघोळ्या करा. सकाळ आयतवारी, पहिली आयतवारी जर उठले टप सगळ्यांनी आंघोळ्या केल्या. माईने केली, बापाने केली. तुम्ही जावा म्हणजे मोळी आणाय. तर आम्ही मामाच्या घरी येत, माझ्या भावाच्या घरून आम्हाला जेवाय सगळ्याला सांगितलं. माय पुरण हे घालतात, तिथे पुरण घालतात, जेवाय करतात. मग टप काम केलं, धुणं वाळ घातलं, निघाले. तिथं गेले उभारले. आणि तसं काय उभारायचं म्हणजे भाऊजे. आता घ्यायचा तांब्या पाणी, हातपाय धुवायचे म्हणले. तुम्ही आला उभार लाव आणि मी पाणी देतो तुम्हाला. तुम्ही पाणी घ्या आणि हातपाय धुवा. मग ती काय घेतलं तांब्या, हातपाय धुवले. आणि तसं काय बसायचं या. आणि तिथं डाळ ठेवली, तिथं गुळ ठेवलाय, तिथं तांदूळ आहेत आणि सगळं आहे. कसायला फिरायला आता कसं बॉम्बला राहू दे इकडे. मला थांबाय काय नाही सांगाल होय केला कळणार बोंगडी बाया. आणि पुन्हा तिथं सगळं आहे म्हणजे सणाचं घ्यायचं आणि करायचं. पहिले चूल होते, पहिले मग गॅस नव्हता. हो का, मी सांगते याचं गिन्या भाजीवर जाऊन शिकलो. आणि पुन्हा तिनं काय केलं, इस्तो पेटवीला सरपण घेतलं जवळ, पाणी घेतलं, घागर भरून घेतलेले, आदान ठेवलं डाळीला आदान ठेवलं. ते तांदूळात खडा बोळा बघते पहिल्या बाया. खडा बघितला, तांदूळ घातले, इकडे डाळ घातली की पीठ तेमलं की काय तुम्ही कुरवडी पापडी दिली तळे, नाही दिलं तर करील तसं. तिचं काय मानानं काय दिलं ते. मग तिनं डाळ शिजवली, पुरण वाटलं, भात शिजविला आणि पीठ तिंबलं आणि पोळ्या लाटाय बसले. हे आता एवढं टुप आहे जेवायचं. थांबा आपला स्वयंपाक झायचा. आपली मामी काय मिळेल असं मध्ये खाल्ल्यावर पुरण खाऊ नका, बाहेर व्हा तुम्ही. माझं हुरता भरून येते. आणि पुन्हा ग बसा माय रडून बाहेर लेकरं बाहेर गेले, सगळे बाहेर गेले की पुरण वाटलं तिने सगळं केलं. पोळ्या केल्या. आम्हाला हसवता एवढं रडायला लागला कोणा. आता ग बसा मग मला नाही दुखी आणि दुखाचीच कहाणी आहे, दुखाची नाही कहाणी. आणि केलं सगळं झाका पाका. म्हणली झाला का स्वयंपाक. 5-4 वाजायला. मामा कवा येतात आहे, तर मामा येत येतात. कवा येत येतात. वहिनी कवा येतात दादा. बहीण म्हणते आता म्हणजे तुमचं एक झाले म्हणजे तुम्ही म्हणायला वहिनी कवा येत्या. दादाला काम करावते. दादा काय मोकळा नाही म्हणजे भाऊजे म्हणजे दादा मोकळा नाही, दादाला काम करावते म्हणजे. मग 5 वाजा येते तुम्ही 6 वाजायला बायको म्हणे लेकरं जेवायचं म्हणायला. म्हणजे झाका पाका करा ना आलेला रस्ता धरा. भाऊजी झाका पाका करा तुमचा आलेला रस्ता धरा. काय झाका पाका करा ना आलेला रस्ता धरा. मग ते बारकुले लेकरं 5-6 वाजी तर मी बसले, तरी शेतातले माणसं उशिराच येते. इथं कसं आहे आता आमची लेक कशी यायला लागली, लय उशिरा येते. मग झाकलं पाकलं ठेवलं आहे जेवायचं. चला आता आपल्या घरी जेवू. तुझ्या पप्पानं मोळे आणले असेल, भात करून खाऊ आपण. बरं जाऊ का म्हणे, जावा की जाऊ का म्हणे, जावा.
मग आता कसं जाऊ म्हणजे तसं जावं. हातात पहिलं धोत्राचं पटकं घेऊन एवढं एवढं आपलं असतं की अंगावरलं तसलं घेऊन जातं ते. मग काय नाही जाऊ का जावा म्हणजे गेली निम्या वाटत गेली. पाट व्हायला पाण्याचा पाट व्हायला लागलाय आणि पाट पाण्याचा व्हायला तर तिनं काय म्हणली बाबांनो बोर राहते तर माय म्हणली भुका लागले तर हां बोर जाते तर बोर लेकरांनी कप तिने वेचले होते बरं खायला. आता पाणी गट किती प्यायचं ते कळना. पाणी पिलं चला म्हणजे आता गेले पप्पा कवा आणता मुळे या बा आम्हाला लई भुका लागल्या आता. आम्ही मामाच्यात गेला पर आम्ही तसं चालाव लेकर सांगा बरं या. मग गेला बापा आणलं काय शिदा श्यामगिरी तांदूळ घातले खाल्ले झोपले. पहिला आयतवारी गेला. आता दुसऱ्या आयतवारी म्हणली जा आत्याला सांगून या जेवायला. अजून त्याला दुसऱ्या लेकरं दुसऱ्या भावाचे दुसरा भाऊ म्हणला जा त्याला सांगून या आता जेवाय या पुरण घाल ग मला बायकोला घाल बघले म्हटलं पुरण करा खा. बरं मग घातलं पुरण घातलं सगळं केलं. आणा जा म्हणजे सांगा जा गेले. आत्या बाई तर राव या बघा तुम्ही बी बरं म्हणले येते बाबा म्हणली. गेले ती गेले सकाळ उठार म्हणली टपटप आंघोळ्या करा धुणं करा आणि सगळेचा आवडी करून आपण जाऊ माम तिनं तसं केलं मग सगळे करत नसतात म्हणले एकानं केलं मग सगळे करत नसतात. तर चला हे चांगला आहे भाऊ आपला. मग भाऊजी चांगली आहे वहिनी चांगली आमची. हिला कसं बॉम्ब राहायच्या मुळे एवढी दिवाणी आवडा आहे का माझं धुणं काय तुला करायला लागलं बघा हो. आणि ती तशी आहे मग का सगळे असतात म्हणजे कोण कसं असतं कोण कसं असतं असू द्या म्हणजे बरं असू द्या. मग आली मग कशी काय बसायचं पाणी घ्यायचं हातपाय धुवायचं म्हणली. ती बी भाऊजी घेतलं पाणी हातपाय आणि तिथं डाळ ठेवली गुळ ठेवला आहे सगळं हा तेल हा इथं म्हणली घ्यायचं करायचं झालं म्हणजे त्याला काय डाळ आहे गुळ आहे फुला घ्या म्हणजे सगळं घेतलं केलं सगळं. तिने बी डाळ घातली पण भात घातला पीठ टिमलं सणाचं सगळा स्वयंपाक केला किंवा तिने आणि आई कवा जेवायचे आई मला पुरण खायचं जावा बाहेर जावा कशाला खायचं मामी म्हणे गोष्ट केली तर नका खाऊ म्हणे याचं असते म्हणे. बरं राहू गेले बाहेर आले. आई झालं स्वयंपाक झाला आपला मामा याच्यात फिर मामा आल्याशिवाय मामाच्या पंक्तीला भाचा बसताय जेवाय बाई ना माझं बहिणी ना मामाच्या पंक्तीला भाचा बसतोय. बरं बसला गेले लेकरं बाहेर गेले स्वयंपाक केला झाला बहिणीत राहा स्वयंपाक झाला म्हणजे हो द्या की म्हणली झाका पाका करा की आणि आल्याला रस्ता झाला झाका पाका करा आल्या रस्ता झाला खाली बघितलं तिने झाका पाका करा तिला वाटलं ही बी बहीण तर भाऊजी तशीच करते काय की तर दादा कवायत येत म्हणली तर येतात म्हणली दादा आताच येत नाही तर म्हणली दादा लय उशीर येतं तर तुमचा तुम्ही बघा आल्याला रस्ता झाला झाका पाका करा आल्या रस्ता झाला हो. तर लेकराला बाबानो चला रे म्हणली चला म्हणली का चला म्हणली आता आपल्याला जायचं झालं की आपला सण करायचा केला खाल्ला चला आता आपल्या घरला. बरं मग म्हणली चला म्हणजे घेतले लेकरं घातले आणि गेली पुढे गेली त्याच बाबे खाली बोरी खाली गेली. मोठे गंज असते या गंजेर एवढा भोपळा असतो तिथं. मग भोपळ्याकडे बघायला या खाली बघायला भोपळ्याकडे बघते खाली बघते या तिला घेऊ वाटायला किंवा मनानं कसं येते तुझ्या नवऱ्यासारखा एक माणूस आला काय करला मावशी काय नाही बाबा माझ्या माहेरला घेते आणि पाणी प्या इथं जस बसला मी बोरं खाल्यात पाणी प्या जायचं आता आम्हाला आमच्या घरला बघ ती भोपळ्या काय करते. मग चला रे बाबा म्हणले चला गेले घरी आले पप्पा राव पहिलं पप्पा का फिपा बापाला म्हणत होते दादा आपा हां मग आम्हाला जेवायचे आणले बाबा तुझ्या माईला आईला कर म्हणावं खा म्हणावं. मग तिने तांदूळ घातले भात केला खाल्ला आणि झोपते. अजून तिसरा आयतवार आला तिसरी आयतवारी म्हणली आता ती या दोघीनं तसं केलं मग काही तिसरं तसं करते का 5 होते 5 भाव होते मग त्यानं तसं केलं मग हे करते का नाही तर जाऊ दे. आला तिसरा बी भाऊ आला आणि चला म्हणले जेवाय आता बाई जेवाय चला लेकरं येता बाबा जा म्हणले येता म्हणल्यास मग गेला माघारी पुन्हा सकाळून धुणं आंघोळ केले अरवाळीस सगळं धुणं ठेवलं काढून तिनं गेले उभारले आणि म्हणले
तसं काय भाऊ भरायचं म्हणली. घ्या की म्हणली पाणी हातपाय दिवा. हातपाय दिवा म्हणली, पाणी घ्या हातपाय दिवा. हातपाय दिले काय पुरत नसतं का पाणी घ्यायचं हातपाय दिवायचं. हातपाय दिले आणि म्हणली तिथं डाळ हाय गुळ हाय घ्यायचं आणि स्वयंपाक करायचा म्हणली. स्वयंपाक करायचं म्हणल्यास बरं म्हणले. मग या तिनं डाळ हाय गुळ हाय घेतलं सगळं. अजून ते तिसरा बी स्वयंपाक केला. तिसऱ्या बी घरचा, तिसऱ्या भावाचा बी स्वयंपाक केला. मग आता तिनं काय केलं, जायले म्हणजे आता मी दादा येत नव्हतं का, ते येत नाही तर 6 वाजायला येतं. एवढा एवढा तडूप असतं अंगावर. ते तडूप घेतला अंगावरला ओढून तिच्या. गेले 5 वळसणीच्या गावरी आणल्या, त्याच्यात बांधल्या भाऊजाईनं. 5 वळसणीच्या गावरी आणल्या, त्या पदरात बांधल्या आणि सोडल्या. जा म्हणजे मग गेले तिथं गेले, बोरी खाली गेले तर नाही म्हणजे आज एका भाऊजीने भाकरी शिळ्या पाक्या का असं ना, तिला वाटतं शिळ्या भाकरी येतात काय की नंदेला. हां अशा 5 गावऱ्या मोठ्या मोठ्या वळसणीच्या. मग 5 गावऱ्या तर काय म्हणले, चल माय काय का असं माझी लेकर शिळ्या तरी खाऊन पाणी पितेले. बरं मग सुरती तर काय 5 वळसणीच्या गावऱ्या मग हाणून घेतलं डोक्यावर. काय कर वळसणीच्या गावऱ्या घेतल्या. ती बाबा आला तिकडून का परवा दिवसचा पहिल्या दिवसचा. काय झालं आजी, काय झालं मावशी, ह्याव का म्हणजे भाऊजीनं गावऱ्या बांधल्या आता. आणि माझ्या तर लेकरं असे चौकून बसल्यात आणि 5वी माय 6वी माय 7वी. मग म्हणजे खायला बसल्या तर 5-6 लेकरं बारकुली रुपत होते. मग ते एवढे काय केलं त्यानं, बोरं खाल्ले पाणी केल्या. मावशी आणा मला त्या गावऱ्याकडे घेतल्या गावऱ्यानं पिगाळून टाकल्या. वरचा घेवडा काढला भोपळा त्या गंजीवरला भोपळा काढला तिच्या पात्रात बांधला. न्यायचा मावशी म्हणला खा लेकरा बाई खाऊ घाला. बरं मग आली घरला. नवऱ्याला उशीर झाला, हिला उशीर झाला. मग तर भोपळा चिरला आणि असाच मोठ्या भगुन्यात फालत्या पुढे घालून शिजू घातला. ते शिजू घातला. आता ही झोपली की लेकरं गुप्पू गुप्पू. माय ही लेकरं बाळ झोपली, आपण काय व्हायचं खाऊन. माय म्हणते तर चला म्हणजे आपण बी दोघं झोपूत नवरा बायको. तसे झोपले. सकाळ उठले पारूस आरूस केलं. म्हणले या रे पोरून आता आपण शेक्यास कर बोलीत आहो लेकराला. हां या रे आता पोरून. कालचा भोपळा दिलाय मामानं, त्याला मामानं भोपळा दिला, आपण खाऊ सगळेजण. बरं आले आता लेकर गोळा जायचं परत अशी करून उगवली. नुसतं सोनं झालं थोडीचं त्या. सोनं झालं. नवऱ्याला म्हणजे यावं घरात तिकडे म्हणजे नवऱ्याला का गं या की म्हणजे का ही एक फोडण्या एवढ्या फोडी केलेल्या बारकुल्या. ही एक फोड घेतली वाण्याच्या दुकानात जा म्हणजे आणि ह्याचा शिधा श्यामगिरी आणा म्हणला. ह्या का ह्याचा शिधा द्यावं. बाबा म्हणला माझी सगळी इष्टिक इकली, सारं शेत इकू दे म्हणला, तर तुझी भरती होत नाही तुझ्या एवढ्या फोडीची. तर मग बरं काय म्हणते द्या म्हणला. आणि बरं त्यानं गाडीनं द्यायला लागला माल. गाड्या भरभरून टरका त्याने तसल्या टरका बी भरून दिला तरी त्या पैशाची बराबरी व्हायला. हां आणि मग काय केलं महिनाभर ती मग राहू द्या मला बाकीचे पैसे पुद्या कोणा कवा द्यायच्या तवा द्या म्हणलं. माझं एवढं बी विकलं तरी माझी बराबरी व्हायला. आता ह्याचं किती सोनं आहे काय करू आता. आणि तिनं सोनं घेतलं आणि लपावून ठेवली पहिल्या दुसऱ्या फोडी. हां त्या ह्याच्या लपावून ठेवल्या घरात. आणि म्हणून एवढ्या लेकरा थोरल्या लेकरा मग जा बरं मामाला सगळ्याला जेवाय सांगा म्हणजे आता चौथ्या आयतवारी जेवाय सगळ्या सांगा म्हणली. भाऊ देव का म्हणल्या माया रांडला भाकर खाय नव्हती आणि माया जावं म्हणली तुम्ही आणि तिला जमव्या घ्या पाठीत खोवा म्हणजे जमव्या आणि एक गाव इथं छाटून या तुम्ही महागारी. तिनं आपल्या घरातलं सोनं नेलं आपल्या घरातलं आणि ती साधी गेली नाही म्हणल्या. स्वयंपाक करायची ठेवायची जायची ना सोनं घेऊन पळून गेली. तर हिलाही करा म्हणजे मारून या माय भावाला सांगितलं. बरं म्हणलं त्याने घेतला जमया. खरंच असतं बायाचं नवरे खरं करते. आता तू काय बी म्हण हो नाही म्हण होय म्हण. आणि मग बरं म्हणला मग जेवायला सांगितलं का मला कोणीच गेलं नाही. 5वी भाऊ गेला ते जेवायला. एक भाऊ गेला जेवायला गेला की मग तिनं काय केलंय एवढी समय ठेवली या बहिणीनं. असा ती मांडलाय ते हे करून हे टाकून सगळं मांडलंय. समय दोन समय लावल्या का. हां आणि 2 समय ठेवल्या का. होय ग समय तर का ग ढमय हे म्हणली पहिले आहे तर भाऊ कवल्याला बसलाय
पाठीमागं. आणि तिचं तोंड आता मोरी आहे इकडे सूर्यनारायणाकडे, इकडे खालतं तोंड करून बसलेले. आणि पाठीमागं भाऊ. होय की गं समय आहे तर, होय की गं ढमय का गं समय तर. अगं म्हणजे पाचवी आहे तरी लेकरं सांगायला की समय पहिले आहे तर, होय की गं ढमय. म्हणली एक उठले म्हणले लेकरा बाळाला आंघोळ्या घातल्या सगळं केलं आणि गेला की गं समय होय की गं ढमय. आणि म्हणले भाऊजाई म्हणले की गं समय घी तांब्यानं दिवले की गं समय. तर म्हणली स्वयंपाकाचं तेवढं करायला लावलं म्हणजे मला समय होय की गं ढमय. आणि स्वयंपाक केला लेकराला जेवाय द्यायला की गं ढमय. पुरण तर लेकरं मी हाकानं दिली की गं ढमय होय की गं समय. आणि मग म्हणले एक झाका पाका करा नाल्याला रस्ता धरा होय. भाऊजाई अशा म्हणायच्या म्हणे झाका पाका करा नाल्याला रस्ता धरा होय की गं ढमय. मग एक तिथून आम्ही रडत्याचं की समय होय की गं ढमय. तर बोर होती म्हणली बोरी खाली येत होता बोरं खायचे आणि आम्ही घरला यायचं की गं ढमय होय की गं समय. मग काय करू गं समय माझे लेकरं किती कटकट करायले रडायले होय की गं ढमय. मग म्हणले 5 आहे 4 आयतवारी आम्ही बोरं खाऊन घरला गेला म्हणजे 4थ्या आयतवारी याच्या मामानं गंजीवरला भोपळा दिला की गं ढमय. मी गवऱ्या बांधून दिल्या म्हणजे ढमय. ते सोडून टाकल्या त्या बाबानं. आणि आम्ही रडला वारडा लेकरं बाळा घेऊन रडले. आणि आला म्हणजे त्या बाबानं भोपळा दिला की गं समय होय की गं ढमय. ते आणला की गं ढमय चिरला ठेवला झाकला. आणि मी शिजू घातला तर माझे लेकर झोपले की गं ढमय होय की गं समय. आणि मी बी झोपले म्हणली आम्ही नवरा बायको उपाशी झोपला. तर आम्ही कुणीच खाल्लं नाही. सकाळी उठून म्हणले पारसं असं केलं यारं पोरून खाऊ एक एक घास म्हणले त्या फोड्या व्हायचा. तर म्हणली सोनं झालं की गं ढमय होय की गं समय. म्हणली एक फोड घेतली म्हणली वाणीच्या दुकानात धाडलं म्हणली माझ्या नवऱ्यानं सगळा आणला म्हणली माळवं टाळवं काय सगळं ज्वाऱ्याचे टरका द्यायले म्हण बाबा तरी म्हणली माझं सोनं काय व्हायना पार. त्या बाबाकडे आहे तर समय म्हणली माझे पैसे चल बरं तुला काय विचारते होय की गं ढमय. भाऊ कावल्याला बसून किती सांगायला गावऱ्या बांधूल्या म्हणल्या म्हणल्या तर घरात आला की अर्धा गळ्या पुढे बहीण बांधून. भाऊ काय करते ती असं 5 आयतवारी 5 रंग केले त्या बायावानी. 4 आयतवारी 5व्या आयतवारी तसं केलेलं आहे. देव नवा ती बाबानं भोपळा दिला तीच झालं ते देवानंच केले त्याला. आणि मग ते असं सांगताना मला दुःख येते रडू येते या. सूर्यनारायणाची कहाणी होती का? सूर्यनारायणाची 5 आयतवारीचं हे आहे. बघा 5व्या आयतवारी तशी पुन्हा ही देते ती बाबा पुसातल्या रविवारचं. हां पहिल्या आयतवारी.